हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण भरपूर दिवसात व्हिडिओ क्रिएट करते का तर वेळच भेटत नव्हता मला. जरा गडबड चालली होती आणि त्याच्यामुळं व्हिडिओ पण क्रिएट करत आला नाही. तर आज बघूया की मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकतात. पहिल्यांदा आपण वीकली अनालिसिस करू, युरो USD करू आणि गोल्ड करू. त्यानंतर डेली अनालिसिस करू. त्याच्यानंतर बघू की आजच्या डेमध्ये काय मुवमेंट येऊ शकते गोल्डमध्ये आणि त्यानंतर युरो USDचा एक ट्रेड घेतलाय तो मी एक्सप्लेन करेन. पहिल्यांदा गोल्ड पासून सुरुवात करू. तर सगळं ड्रॉइंग रिमूव्ह करू. पहिला आपण मंथली चार्ट मंथली पासून आपण जर बघितलं तर मंथलीची कॅन्डल आता क्लोज कशी व्हायला लागल्या ती म्हणजे ह्या दोन्हीच्या आताच कॅन्डल क्लोज व्हायला लागल्या 4 दिवस बाकी आहेत कॅन्डल क्लोज व्हायला आणि डिसेंबर महिना ह्या डिसेंबर महिन्याची कॅन्डल आहे. डिसेंबर 2024 आता मागल्या डिसेंबरची कॅन्डल जानेवारी डिसेंबर वोलाटाईलच आहे. दोन्ही साईडला मुवमेंट आहे. मध्येच क्लोजिंग दिली. आता पण कॅन्डल सेम म्हणायला लागला. पण फरक एवढाच आहे की ना हे जे इंगल म्हणजे आत कॅन्डल नाही म्हणले ह्याच्या बाहेर कॅन्डल बनायला लागले. त्याच्यानंतर हे जे इथं बघूया 23 मध्ये डिसेंबरची कॅन्डल एकदम बुलिश वन साइड मुवमेंट झाली. अजून एक कॅन्डल डिसेंबर इथं पण वन साइड मुवमेंट झाल्या. पण त्याच्या अगोदरची व्हॉलॅटिलिटी बघा. मार्केट त्याच्या अगोदर कसं व्हॉलॅटाईल होतं नोव्हेंबरमध्ये बघा, परत डिसेंबरमध्ये शांत झालं. ते हा इथं पण बघा, इथं पण व्हॉलॅटाईल म्हणजे वन साइड मुवमेंट झाले. इथं मार्केटनं दोन्ही साईडला कन्फ्युजन केलेली एका कॅन्डल खाली क्लोज दिला. सेम इथं पण तेच चाललंय. आता आपले एक्सपेक्टेशन काय आहे की मार्केट इथं काही मुवमेंट करू शकतं. पहिल्यांदा आपण बघूया की मार्केटनं एक्झॅक्टली या हाफ वीक पासूनच उठलंय का. तर एक्झॅक्टली हाफ वीक पासून मार्केट वर गेले. मार्केटनं थोडं इथं ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पडल्या एक मंथलीचे जे की इथं आहे. इथं जर वर टच केलं असतं तर मार्केटमध्ये अजून प्रेशरनं सेलिंग आलं असतं. आणि जर आपण बघायला गेलो तर इथून जर आपण फ्लिप ड्रॉ केली तर 38ला रिस्पेक्ट करतं आणि जर इथं बघितलं तर मार्केट इथं लो बनवलेला तो हाय बनवलाय म्हणजे हाय 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 आणि हायच आहे. मंथली प्रमाणे मार्केट एकदम बुलिश आहे. आता हाफ वीकचा सपोर्ट घेऊन मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतो. आता जर पुढे बघायला गेलं आपण विकली मध्ये बघितलं राईट. विकली मध्ये जर बघितलं तर विकली मध्ये स्ट्रक्चर बघा काय होते. स्ट्रक्चर बोल हाय 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 त्यानंतर मार्केटने एक फॉल केला. त्यानंतर लो बनवलाय. मार्केट खाली आलं. लिक्विडिटी घेतलं आणि मार्केट इथं आता थांबले. ह्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला काय वाटतंय की मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. मला तर हे असं स्पष्ट वाटतंय की मार्केट थोडंसं खाली येईल. खाली येईल इथपर्यंत आणि इथून एक बाईंग मुवमेंट येऊ शकते. आता इथूनच का तर इथं एक टाइम स्पेंड एरियाचा झोन आहे. एक टाइम स्पेंड एरिया इथं मार्केटनं पहिला आठवडा दुसरा तिसरा चौथा 4 आठवडे मार्केटने इथं टाइम स्पेंड केला. त्यामुळे मार्केट जर खाली आलं तर इथपर्यंत येऊ शकते. इथं आल्यावर सगळ्यांनी वाटणार की मार्केटने डबल टॉप बनवला, फॉल होऊ शकते जोरात. मार्केट सगळ्यांचं सायकोलॉजीवर खेळेल आणि तवा एक मुवमेंट येईल. तवा एक एवढी चांगली मुवमेंट येईल की ज्याच्यामध्ये मार्केटची कमीत कमी एकूण 3,000 टच करू शकते एवढं त्याच्याकडे प्रेशर असेल. आता त्याच्याकडे तेवढी पॉवर नाही, प्रेशर नाही. त्यामुळं इथं आता साईडवेज जायला लागलं. वीकली प्रमाणे आता जर मागच्या प्रिव्हियस वीकची कॅन्डल बघितली तर त्याच्या पण मार्केट आता हाफ वीक पासूनच हाफ वीकच्या पण थोडं वरून उठायला लागले. आता इथं बनाय करायला लागले बघा. ह्यो हाय आहे आणि हा पण हायच बनलाय. आता जर मार्केट इथून वर आलं तर ही जी ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेतली ती हाफ वीक ट्रिगर करायचं तर
100% येऊ शकते, जी की येत आहे 2688 ला. मार्केटनं जर बघितलं आपण तर मार्केट ह्या पॉईंटच्या पुढं क्लोजिंग दिन झालंय, ह्यो आणि ह्या ह्याच्या आतच मार्केट ही करते. ह्या वीकच्या मार्केट ह्याच्या बाहेर आता क्लोजिंगच दिना आले, म्हणजे दोन्ही साईडला जाते पण क्लोज येत होते, दोन्ही साईडला जाते पण क्लोज येत होते. तसं नाही केलं पाहिजे, जसं की इथं चालतं. ह्याच्यानंतर 100% एक मोठी अपमूव येण्याचे चान्सेस आहे, जे की येऊ शकते. आता जर ह्याला जर आपण असं ऍडजस्ट केलं तर हा एकच झोन आहे, जो की 2620 ते 2650 ही एकच लेवल आहे, ज्याच्यामध्ये मार्केट आता ट्रेड करतं. जर इथून मार्केटवर गेलं तर कमीत कमी इथपर्यंत येऊ शकते, जिथून आपण परत एकदा सेल करू शकतो. ती हाफ वीक आहे डेलीची, सॉरी वीकलीची. आता डेलीमध्ये जर स्ट्रक्चर बघितलं तर मार्केटमध्ये ह्यो हाय आहे, त्यानंतर ह्यो हाय बनला, त्यानंतर जर आपण ह्या एज फिक्स जर ड्रॉ केली वरून, तर मार्केट आता एक्झॅक्टली 38% रिट्रेसमेंट केले आणि टच करून खाली डोजी बनवल्या, सॉरी कॅन्डल क्लोजिंग दिलं. आता इथं आपण असं बोलू शकतो की इथली बुलिश होती तो ब्रेक कर देते, इथनंच आपण सेलिंग करायला सुरुवात करू शकतोय. EMA पण वरून डेलीचा रिस्पेक्ट करतो आणि टार्गेट फर्स्ट हेर आहे. आणि मला थोडस इथं गॅप एक दिसतोय जो की फिल नाही झाला. एक मिनिट, पहिला गॅप बघूया आपण. इथं थोडासा गॅप राहिला, थोडासा राहिला, एकदम किती 10 पिप्सचा गॅप आहे. 5 मिनिटात आलं की समजत तो गॅप आहे ना. इथे कॅन्डलची क्लोजिंग झाली, इथं ओपनिंग झाली, थोडासा गॅप पेंडिंग आहे. मार्केटमध्ये एक गॅप आहे जो की एवढाच आहे, तो पण फिल करा मार्केट येऊ शकतंय. इथपर्यंत एक आपण टार्गेट 2586 पर्यंत ठेवू शकतो. पंचवीसशे 85 किंवा 86 पर्यंत एक टार्गेट आपण ठेवू शकतो, जो की एक गॅप आहे, तो फिल करायला शकतो. आता इथून जर आपण सेल करायचं म्हटलं, आता आपलं तर ठरलंय की सेलिंग करायचं. आता इथं 61 ला इथपर्यंत येऊ शकते, थोडं वर त्याचे हाफ वीक आहे. आता इथून एक सेल करू शकतो, पण इथं रिस्क रिवॉर्ड मॅच होत नाही. तर ह्याच्यात आपल्याला तर तुम्ही SL ठेवला पाहिजे. आणि ही एक फर्स्ट टार्गेट ठेवलं पाहिजे. 1:1 चा रेशो आहे आता सध्या तरी. जर आत्ता आपण बोलाय, जर खालचा गॅप जर पेंडिंग झाला तर इथं 1:2 1.4, त्याच्यापेक्षा थोडंसं वर जर आला मार्केट पर्यंत, अनवॉन्टेड पर्यंत, एक चांगला रेशो प्रमाणे आपण एक सेल प्लॅन करू शकतो. सेल का आहे मी तुम्हाला सांगितले, वीकली मध्ये, मंथली मध्ये मार्केट खाली येते, हाफ वीक घेऊन वर निघाले. पण वीकली प्रमाणे जर बघितलं तर वीकली मध्ये कॅन्डल मध्ये प्रेशर आहे, तो लो ब्रेक केलेला आहे, वर येऊन थोडं परत खाली येऊ शकतंय. आता आज वीकली क्लोजिंग पण वीकली क्लोजिंग कशी होते ते बघणं महत्वाचं आहे. जर वीकली क्लोजिंग ह्याच बॉक्समध्ये झाली मी म्हटलं त्या, तर मग मार्केट कन्फ्युजिंग सिनारिओ मध्ये.
डेली मध्ये जर बघितलं तर मार्केट हायर हाय बनवत वर निघाले. इथं एक स्ट्रक्चरची वाट आहे बघ. इथं एक स्ट्रक्चर जर म्हणलं इथं तर मी इथं सेल करू शकतो. जसं की मार्केटनं लोअरला बनवत मार्केट खाली आलेलं आणि मार्केटने ह्या पॉइंटला एक स्ट्रक्चर बनवलं हायचं. त्यानंतर मार्केटने इथं हायर हाय बनवत वर निघालं. सेम स्ट्रक्चर मी इथं इमॅजिन करतोय की हे असं म्हणतंय ना, इथं जोपर्यंत एक हाय परत हाय पर्यंत आलं, हाय लो बनला, ह्या लोला आपण सेल नाही करा. त्यानंतर फॉल आला, त्यानंतर ह्या सेकंड लोला सेल करायचं जे की आपलं असं टार्गेट असं. त्यामुळे वेट करूया इथं प्रॉपर हायर राहायचा, लोअर लोचा वेट करूया आणि एक सेल करू शकतो. ओके. त्यानंतर जर आता आपण युएसडी बघितला, युरो युएसडीला जर आपण मंथली टाइम फ्रेम बघितलं, रिमूव्ह करायचं आता बघा, मार्केटमध्ये लोअर लो म्हणून मार्केट खाली आले. 3 मंथ मध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये इथून एक बाईंग आल्या आणि जी की कन्सोलिडेट करते आणि मार्केट आता एका फिब रिट्रेसमेंटला आहे. वरनं ईएमए फक्त ईएमएचा रेजिस्टन्स ऍक्ट करतोय मार्केटला. जर इथं बघितलं तर मार्केटमध्ये इथं झाले बघा, मार्केटमध्ये एक बेरिश कॅन्डल आली. तिनं ह्या पॉइंट पासून म्हणजे एक खाली स्पाइक मारला आणि क्लोजिंग दिल्या ह्या झोन मध्ये, जो की प्रिव्हियस जो झोन होता जिथून मार्केटमध्ये बाईंग गेली होती तिथं क्लोजिंग दिल्या. आता मार्केट गंडवते कसं बघा, हा एक फिब रिट्रेसमेंटचा पण झोन आहे. इथून जर आपण फिब लावलं तर 50% चे फिब रिट्रेसमेंटचा झोन आहे. आता त्याच्यानंतर मार्केटला काय केलं, एक एवढी बेरिश कॅन्डल आडली पण क्लोजिंग वर दिल्या, क्लोजिंग मॅटर करते. त्याच्यानंतरची कॅन्डल बघा आत्ताची, एवढी खाली आल्या, पाक इथून खाली आल्या, पण ह्या कम्पॅरिझन कॅन्डलनं अजून लो बनवलेला आहे. इथं 10 पिप्स 9 पिप्सचा फक्त फरक आहे. हा, तर मार्केटमध्ये आणि एक पॉईंट झाला आहे जो की मार्केटनं इथली लिक्विडिटी घेतल्या आणि मार्केटनं वर क्लोजिंग दिल्या. आता जर बघायला गेलं तर मार्केटनं ही स्ट्रक्चर एकदम क्वालिटी वर्क करतं. मार्केटनं हा लो बनवलाय, पण आत्ताच्या प्रेशरनं मार्केट खाली आलेलं, त्यामध्ये एक लो बनवू शकला नाही. म्हणजे कॅन्डलनं त्याच्या वीक पर्यंत आलं पण वीकला ब्रेक करू शकलं नाही. एवढे सेलर होते तर तुम्ही ह्या वीकला ब्रेक करायला पाहिजे होतं. इथं ट्रॅप झालाय, इथनं ट्रॅपला सुरुवात झाली. आता आपण वीकलीवर येऊया. वीकलीवर काय झालं, त्यानंतर वीकलीवर जर बघितलं तर मार्केटमध्ये इथं जर आपण अशी हाफ वीक ड्रॉ केली तर मार्केट एक्झॅक्टली हाफ वीक पासून, एक मिनिट आपण करेक्ट हाफ वीक ड्रॉ करूया. हा, तर मार्केट एक्झॅक्टली हाफ वीक पासूनच उठल्या. आता इथं दोन दोन ऑप्शन आहेत. म्हणजे स्ट्रक्चर बघा इथं काय झालंय, विकलीचं मार्केट खाली आलं, लो बनवत, त्यानंतर इथं लो न बनवता हाय बनवलाय आणि त्यानंतर प्लस हाफ वीक तिनं ट्रिगर केल्या. चान्सेस आहेत की येऊ शकते. विकलीचा ईएमए वर आहे, डेलीचा ईएमए वर आहे. ईएमए अजून टच झालेला नाही, डेलीचा ईएमए विकलीचा ईएमए टच झालेला नाहीये. इथं जर बघितलं तर हे ईएमए अजून पेंडिंग आहे. जसं की इथं असा पेंडिंग होता, त्यानंतर एक टच व्हायला आला, इथं पेंडिंग आहे, इथं एक टच व्हायला येऊ शकतो. विकलीचा ईएमए पण अजून पेंडिंग आहे, विकलीच्या ईएमए पर्यंत मार्केट येऊ शकते अजून पण.
त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे काय, तर इथं अनवॉन्टेड कॅन्डलचा झोन आहे ह्यो. हा झोन ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटीचा आहे, 50% फिब रिट्रेसमेंटचा आहे, प्लस अनवॉन्टेडचा झोन आहे. 3 कन्फर्मेशन आहेत आपल्याला. ओके. त्यानंतर इथं हाफ वीक आहे. हाफ वीक नंतर मार्केट ह्या क्लोजिंगच्या वर क्लोजिंग दिल्या, आता हाफ वीक करून मार्केट एक बुलमून देऊ शकते. आपण ट्रेडिंग सगळा गेम प्रायोरिटीज आहे आणि प्रोबॅबिलिटीज आहे, सॉरी, म्हणजे होऊ शकते 100% का, तर ते माहित नाही. आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण ट्रेड प्लॅन काय केला, हाफ वीकचा झोन आहे, त्याच्यानंतर मार्केटने एक बुलमो दिलाय आणि त्याची आपण इथून फिब रिट्रेसमेंट ड्रॉ केली ह्या पॉईंट पासून. हा, तर मार्केट एक्झॅक्टली 61 ला ब्रेक करत नव्हतं, म्हणजे येत होतं खाली पण 61 ला ब्रेक करत नव्हतं. इथं कन्सोलिडेट मार्केट करत होतं. त्याच्यानंतर काय झालं, एक बुलमो आलाय जे की काल आलाय आणि आता मार्केट एक रिट्रेसमेंट करते. पण ह्या बुलमोने एक एक हाय नाही क्रिएट केला. हेच फक्त थोडस वाटतंय. आता जर इथून खालून आपण एक बाईंग लावली तर एक बाईंग आल्या, तर एक 38% 50% मार्केट आहे. इथून वर जाऊ शकते, शक्यता आहे की मार्केट एक बुलमूव्ह देऊ शकते. आणि आपलं टार्गेट कुठं आहे, तर डेलीचा EMA आणि त्याच पॉईंट पाशी, डेलीच्या EMA पाशी हा एक मेजर सपोर्ट झोन आहे. ह्या सपोर्ट झोन पर्यंतच टार्गेट राहील आपलं, जे की थोडंसंच आहे. तर तिथनं जर आत्ता काल एक मुवमेंट आली असती तर 30 पिप्सच आहे. आता इथनं अजून 50 पिप्सचं टार्गेट आहे. तेवढं भेटलं की आपण आपलं बाहेर पडायचं. एंट्री कुठं होती मला पण आठवत. तर हे असं दोन आज आपण तर ह्याप्रमाणे आपण 2 पेअर अॅनालाइज केलेत, गोल्ड आणि युरो एसडी. गोल्डमध्ये आपला सेलिंगचा प्लॅन आहे आणि युरो एसडी मध्ये आपला बाईंगचा प्लॅन आहे. बघूया काय होतं. ओके, थँक्यू.